रात्रभर पाऊस चालू असल्यामुळे सकाळी उठून बघितलं तर सगळ्या फरशीवरती ओलसरपणा आला होता. जिथे पाय ठेवल तिथे ओलंच लागत होतं. तर म्हटलं चला फरशी पुसून घ्यावी. फरशी पुसून घेतली. बाबूला ते शेजारच्या घरी सोडलं. तिथं खेळत बसला तो. खेळूस तर म्हटलं पूर्ण काम आवरून घ्यावं पटपट. भांडे काढले, भांडे घासून घेतले. खूप राडा झाला होता. भांडे घासल्यानंतर मग सगळं किचन वगैरे धुवून घेतलं, साफ केलं. भांडी लावली फळीला. ही फळी जर तुम्हाला घ्यायची असेल भांड्यांचं रॅक, तुम्हाला DM PP काही टाईप करा. हे मी मिशोवरून घेतली आहे. तुम्हाला लिंक मी पाठवून देईल. ते झाल्यावरती म्हटलं बाबूचं जेवण पण बनवून घ्यावं हातासरशी. जेवण बनवून घेतलं. त्याला खिचडी भात केला होता. सगळं डाळी मिक्स करून खिचडी भात करायला टाकला आणि त्याचं पाणी पण तापलं होतं. म्हटलं आवाज द्यावं तर परत यायचा नाही. खेळत बसलाय, चांगला रमला होता तिथे. भात बनवता बनवता जो काही राडा झाला होता तो सगळा आवरून घ्यावा म्हटलं. सगळा पसारा झाला होता किचनवरती. आवरलं पटपट. सगळे जिथे होतं तिथे सामान ठेवलं. पटकन कपडे भिजवले होते, सकाळीच कपडे धुवायला घेतले. म्हटलं तो येतोय तोपर्यंत हे पण काम होऊन जाईल. थोडेच कपडे धुतले होते, तेवढ्यात मग बाबू आला. ते शेजारच्या काकूंनी त्याला आणून सोडलं. तो काय गडी डायरेक्ट बाथरूममध्येच आला. काम पण करू द्यायना आणि काहीच होईना. त्यानंतर त्याला पटपट कपडे धुतले त्याला बाथरूममध्येच घेऊन आणि आंघोळीचं पाणी तापवलं होतं. आंघोळ घातली, त्याला जेवण चारलं आणि झोपू घातलं. झोपल्यानंतर मग चांगला झोपला होता शांत बघा. आणि झोपल्यानंतर मग स्टॉक काढायचा होता. मला काही फोटो घ्यायचे होते स्टॉकचे. ते स्टॉक काढत बसले सगळे. खूप राडा झाला होता आणि आवाजाने परत मग थोड्या वेळाने बाबू उठला. म्हणजे जाऊ द्या आता उठलाय तर उठू द्या. परत झोपवलं तर मग रात्री झोपणार नाही. मग त्याला घेऊनच सगळा पसारा काढला. थोडेसे फोटो वगैरे काढले, व्हिडिओ काढले. व्हिडिओ शूट करायचे होते मला, ते व्हिडिओ काढून घेतले. तर अवतार बघा माझा किती खराब झाला आहे कामाच्या नादात. जाऊ द्या आता भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये.